मंडळी, हे जे मंदिर आहे हे नारायणगावच्या परिसरामधून आपण जर पाहिलं तर खूप जुनं मंदिर हे या ठिकाणचं आहे. इसवी सन 1287 पासूनचा इतिहास या मंदिराला त्या ठिकाणी लाभलेला आहे. आणि या मंदिराला 1287 जवळजवळ 1528 मध्ये जे काही त्या या ठिकाणचे जे काही सत्ताधारी होते छत्रपतींच्या काळामध्ये, त्यावेळेला या मंदिरासाठी त्यांनी 7 एकर जमीन आणि या मंदिराचा जीर्णोद्धार किंवा मंदिराची स्थापना त्या ठिकाणी केलेली आहे. भुजबळ साहेबांचा आगमन या ठिकाणी झालेलं आहे. याही अगोदर साहेबांनी या ठिकाणी 2 वेळा व्हिजिट दिलेली आहे. ज्या वेळेला कोल्हापूर पद्धतीचा बंधारा या ठिकाणी बांधण्यात आला, त्या बंधाऱ्याचं पाणी मंदिराला लागत होतं. त्यावेळेला मंदिर आमचं पडतं की काय अशा पद्धतीचं स्वरूप या ठिकाणी उत्पन्न झालं होतं. त्यावेळेला बनकर साहेब, सुखदेव साहेब बनकर हे या ठिकाणी सीओ म्हणून आपल्याला त्या ठिकाणी लाभले होते. आणि 2006ची गोष्ट आहे ती. त्यावेळेला या मंदिरामध्ये 7 लक्ष रुपये देऊन आपण जी समोरची बॅटर आखलेली आहे, त्यामुळे त्या मंदिराचं संरक्षण होण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये भुजबळ साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर 30 वर्षापूर्वी साहेब आपण या ठिकाणी आलेला होता आणि आपल्या हस्ते या ठिकाणी सर्व देवदेवतांची पूजाही झाली होती. आणि मला आठवते तात्यांनी सांगितल्यावरून आपण आनंदवाडीमध्ये जे काही सावतामाळ्याचं मंदिर बांधलं जातंय त्या मंदिराला सुद्धा आपण भेट दिली होती वल्लभशेठच्या काळामध्ये. आणि त्या ठिकाणी देखील आपण देणगी स्वरूपामध्ये त्या आम्हाला मदत केलेली होती. मंडळी, यावेळेला हे जे आपण काम करतोय हे 40 लक्ष रुपये अंदाजे किमतीचं आणि खर्चाचं काम आहे. हे सगळं जे काही मान्यवर मंडळी आहेत किंवा जी काही देणगीदार मंडळी आहेत यांच्या माध्यमातून करण्याचं आपलं एक नियोजन या ठिकाणी आहे. मंदिराकडे असलेला पैसा जो आहे तो पैसा इतक्या मोठ्या स्वरूपामध्ये उपलब्ध होईल याची मला खात्री नाही. त्याच्यामुळं आपण सर्व मंडळींनी जर हातभार लावला तर हा कार्यक्रम या ठिकाणी आपण 1 वर्षामध्ये पूर्ण करू. आणि आज या ठिकाणी भुजबळ साहेब आलेत, पंकज भाऊ आलेत, अनिल तात्या आलेत, त्याचप्रमाणे अतुल शेठ या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहात. साहेबांना पुढे जायचंय, त्याच्यामुळे मला वेळ साहेब म्हटले त्या 2 मिनिटात बोला, ते बोलून जाणार आहेत. तरी आपण सर्व या ठिकाणी आलात. आपल्या सर्वांचं मी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व लहान थोर मंडळींना नमस्कार. हा मंजोबा देवस्थान नारायणगावचं आपण सगळे इथे जमलेलो आहोत. माझे सहकारी अतुल बेनके, आमदार पंकज भाऊ भुजबळ, अनिल मेहर, सरपंच विनायक भुजबळ, सुखदेव पणकर, रमेश भुजबळ, निलेश भुजबळ, DK डोके, मंजोबा देवस्थानचे अध्यक्ष सुभाष भुजबळ, सर्व विश्वस्त आणि बांधवांनो आणि भगिनींनो, मला तर सांगितल्याप्रमाणे मी 30 वर्षापूर्वी महापौर असताना इथे आलो होतो. अशी आठवण जी आहे आपण सगळ्यांनी मला दिली. हे ठीक आहे की आता सतत मुंबई आणि इतर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारत असताना सगळीकडे जाणं काही शक्य होत नाही. त्यामुळे बऱ्याच वर्षानंतर मी इथे आलो, दिवसानंतर वर्षानंतर. मला मोठं आश्चर्य वाटलेलं आहे की खरोखर हे 1200 सालामध्ये, म्हणजे आता किती झाले, जवळपास 850-900 वर्ष झाले या मंदिराला. आणि त्या मंदिराचा एक शिलालेख पण तिथे आहे. त्या शिलालेखाचं मी ते वाचलं. त्याच्यामध्ये बनकर यांचं सुद्धा, बनकर ताही परोपकारार्थ धर्म हलोनी मानदेव ताबा, अर्थ काहीतरी दिलेला आहे की शनिवान शतकाच्या 1514व्या वर्षी नंदन नाम संवत्सरामध्ये अश्विन शुद्ध दशमी वगैरे वगैरे विजयादशमी ब्रह्मनाथ पारुंडे येथून वाहत असलेल्या मीना
नदीच्या तीरावरील नारायणगावचा बाजी नामक भारद्वाज गोत्र असलेल्या मनुष्याने परोपकारासाठी माथ्यावर असणाऱ्या सर्व वडाच्या आणि लिंबाच्या झाडाचे दान बाबा धर्मपूर्वक मानदेव यांना दिला. म्हणजे मंदिर बांधल्यानंतर कोणी कोणी काय काय दिलं त्या संदर्भामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे. आता अधिक वेळ येत नाही, पंकज भाऊ इथे अभिषेक करण्यासाठी थांबतील. तुम्ही या मंदिराचं जे आहे जीर्णोद्धार करण्याच्यासाठी फार मोठं काम हातात घेतलेलं. इथे एक रस्त्याचं पण काही काम आहे, ते पण तुम्ही सांगितलं. मी माझ्या मित्रांना सांगितलंय की तुम्ही पण जरा याच्यात लक्ष घ्या. आणि त्या म्हणजे जिथे तो रस्ता जात असेल त्या लोकांना सुद्धा हात जोडून विनंती आहे की जर 800-900 वर्षापूर्वीचं मंदिर इथे असेल तर तुम्ही आम्ही सगळेच इथे जे आहे आपले बाबजादे कधीतरी इथे होते आणि म्हणून या मंदिरासाठी जो काही छोटा रस्ता असेल त्या रस्त्याच्या आड कोणी न येता समजूतदारपणे याच्यातून मार्ग काढावा अशी मी विनंती करतो. आणि या जीर्णोद्धारासाठी खर्च बराच आहे. पंकज भाऊ तर्फे मी 10 लाख रुपये यांना जाहीर करतो. आणखीन काही कुठे कमी पडलं तर पंकज भाऊंबरोबर तुम्ही संपर्क ठेवा, ते त्याची सगळी व्यवस्था करतील. मी इथं आल्या मला बोलवलं, मला आणलं, दर्शनाचा लाभ दिला, आदर सत्कार केला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि श्रीदेव मंजोबा हे आपल्या सगळ्यांना सुख शांती आनंद देव अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.